नमस्कार, जय हिंद, जय शिवराय. मित्र हो आणि मैत्रिणींनो, आपल्या छत्रपती घराण्याच्या जे आपले दोन असे घराणे समजले जातात, एक सातारचे आणि कोल्हापूरचे. याच्यामधल्या संयोगिता राणी भोसले या रामनवमीच्या दिवशी नाशिकला गेल्या होत्या आणि काळाराम मंदिर जे जुनं मंदिर आहे इथे त्यांनी दर्शनाला गेल्या असताना वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चारण करण्याचा आग्रह धरला आणि त्यांना तो नाकारण्यात आला आणि त्यांनी तसं सोशल मीडियावर डिक्लेअर केलं आणि त्यांनी तिथे वाद घातले. तिथले जे ब्राह्मण पुरोहित आहेत त्यांच्याशी वाद घातले की ही मंदिरं आमच्या पूर्वजांनी वाचवली आहेत, छत्रपतींनी वाचवली आहेत, तर त्यामुळे तुम्ही मला हे शिकवू नका, हे 21वं शतक आहे. आणि मग त्यांनी लिहिलं आहे की राम यांना बुद्धी देवो आणि आपल्याला शक्ती देवो. तर या सगळ्या प्रकाराबद्दल यांनी संयोगिता राणी भोसले यांनी जो संघर्ष केला आणि ठामपणे आपली बाजू लावून ठेवली आणि त्या एक्सप्रेस झाल्या बाहेर देखील, असं धाडस करणं या फॅमिलीमधल्या कोणीतरी या काळामध्ये आत्ताच्या सध्याच्या सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि या सगळ्या घालमेलीच्या बदलाच्या काळामध्ये असा स्टँड घेणं ही खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे, कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यामुळे राणीसाहेबांचा मी खूप खूप अभिनंदन करतो. परंतु त्यांचा आणि छत्रपती घराण्याचा आदर ठेवून त्यांची माफी मागून मी काही गोष्टी मांडण्याचं साहस करतो आहे. तर हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत आणि हे मी स्वतःला छत्रपती शिवराय, फुले शाहू आंबेडकर प्रबोधनकारांचा विचारांचा अनुयायी समजतो, त्यांच्या विचारांचा वारस समजतो, म्हणून मी हे मांडायचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर एक समजून घ्यावं आणि जास्तीत जास्त लोकांना प्लीज हे सांगा, शेअर करा तुमच्या प्लॅटफॉर्म्सवर. तर राणीसाहेबांनी हा जो संघर्ष केला नाशिकला आणि सोशल मीडियावरनं मांडला, हा ह्या चौकटीतच संघर्ष केलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे ती जी ब्राह्मणी सनातनी धर्माची जी चौकट आहे, जिला आपण आता हिंदू धर्म म्हणतो, ब्रिटिश काळापासून आणि मुघलांच्या काळापासून इथे भारतात राहणाऱ्या लोकांना हिंदू म्हटलं जाऊ लागलं आणि हिंदू धर्मीय म्हटलं जाऊ लागलं. पूर्वी याला हिंदू धर्म हे नावच नव्हतं, हे बाहेरून आलेलं नाव आहे. याला ब्राह्मण धर्म असंच नाव होतं, सनातन धर्म असं म्हटलं जायचं. तर हा जो ब्राह्मण धर्माची जी चौकट आहे याच्यातच या राणीसाहेबांनी संघर्ष आरंभलेला आहे. आता ह्या चौकटीमध्ये संघर्ष करण्याचा इतिहास खूप जुना आहे आणि या चौकटीमध्ये ज्यांनी ज्यांनी संघर्ष केलेला आहे हे सगळे संघर्ष फेल गेलेले आहेत. तुम्ही इतिहासाचं नीट आकलन करा. म्हणजे आपण जर फार लांब जायची गरज नाही, छत्रपती शिवरायांपासून आपण सुरुवात करूयात. छत्रपती शिवरायांना जेव्हा राज्याभिषेक करण्याची वेळ आली तेव्हा शिवराय म्हणजे एक महाराष्ट्रातले कुणबी, महाराष्ट्रातला सगळा समुदाय हा पूर्वी कणबी म्हटला जायचा, कणबी, कुणबी, आणि मग त्याचे वेगवेगळे मराठा, महार, मातंग हे सगळे जे उपविभाग झाले, 12 बलुतेदार, हे एकाच वंशातून आलेले आहेत. एकच लोक होते हे पूर्वीचे, हे नागवंशीय लोक होते, खत्तीय लोक होते. तर हे मी एका व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. जुने मराठी लोक कोण होते, काय होतं, याचा इतिहास आहे आणि हे सगळं दिलेलं आहे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये. तर शिवरायांचा जेव्हा राज्याभिषेक करायची वेळ आली त्यावेळेला महाराष्ट्रातल्या ब्राह्मण पुरोहितांनी त्यांना राज्याभिषेकाला नकार दिला आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही शूद्र आहात, तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. मग शिवराय हे खूप मोठे डिप्लोमॅटिक होते आणि त्यांना हे करूनच घ्यायचं होतं. त्याची कारणं होती, ते इतिहासकार आपल्याला सांगतात वेगवेगळे कारणं, मी ते डिटेल सांगत नाही. म्हणून त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे, खरं म्हणजे 3 गोष्टी केल्या. एक म्हणजे त्यांनी राजस्थानातून सिसोदिया फॅमिलीशी लिंक आहे आमची वंशावळ आणली. आता तिच्या मागे बऱ्याच लोकांचं काय काय म्हणणं आहे की ती कशी मिळवली, काय मिळवली. दुसरा म्हणजे इथल्या स्थानिक जे पुरोहित होते यांना डावलून त्यांनी खूप लाच देऊन काशीवरून एक भट बोलवला आणि त्याच्याकडून ते करून घेतलं. आणि जे स्थानिक जे आवाज करू शकत होते, त्यांच्या विरोधात बंड करू शकत होते, त्यांना सगळ्यांना खुश केलं, प्रचंड संपत्ती वाटली, त्यांना खुश केलं. हे देखील मी एका व्हिडिओमध्ये, एका पुस्तकाच्या आधाराने दिलेलं आहे व्हिडिओमध्ये, की शिवरायांनी राज्याभिषेकावर एवढा खर्च का केला होता. तर दिस वॉज अ डिप्लोमॅटिक पॉलिटिकल स्टान्स,
की त्यांना ते मिळवायचं होतं आणि एक एस्टॅब्लिश करायचं होतं की आम्ही सुद्धा हे जे आहोत मावळे आहोत, हे महाराष्ट्राचे कुणबी म्हणवणारे किंवा काही म्हणवणारे लोक, आम्ही देखील राजा होऊ शकतो, हे त्यांना एस्टॅब्लिश करायचं होतं. परंतु तरी देखील त्यांना विरोध सुरूच होता. संभाजीराजांना विरोध होत राहिला. आणि बघा, शिवरायांचा मृत्यू देखील शंकास्पद आहे. अनेक जण त्याच्यावर शंका घेतात. संभाजीराजांना ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली याच्यावर तर खूप मोठ्या मोठ्या इतिहासकारांनी व्यक्त केलेलं आहे की ही एक षड्यंत्राची बाब होती, कारण ते ब्राह्मणवाद मनुवादाच्या विरोधामध्ये, सनातन्यांच्या विरोधामध्ये त्यांनी ओपन स्टँड घेतला होता. आणि शिवरायांची पॉलिसी देखील तशीच होती. ती पॉलिसी मांडणाऱ्या लोकांच्या हत्या होत आहेत आपल्या राज्यामध्ये. तर विचार करा की त्यावेळेला शिवराय, शंभूराजे यांना किती विरोध झाला असेल. आता पुढची जी पिढी आहे, छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे महात्मा फुले, त्याच्याविषयी आपण बोलूया. ती काय एक्झॅक्ट पुढची पिढी नाही, पण आपण ज्यांना मानतो महापुरुषांना, त्यांच्यातली पुढची पिढी. तर महात्मा फुलेंना जो विरोध झाला, शूद्र म्हणून जे हिणवलं गेलं, त्यांनी बघितलं की अस्पृश्य शूद्रांचे कसे हाल आहेत, स्त्रियांचे, समस्त ब्राह्मणांपासून सगळ्या स्त्रियांचे कसे हाल आहेत. आणि मग त्यांनी याच्यावर तोडगा काढायला सुरुवात केली, शिक्षण सुरू केलं, समाज प्रबोधनाचं काम सुरू केलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की हे जे धर्मग्रंथ आहेत याच्यामध्येच ते मूळ आहे, म्हणून धर्मग्रंथांची पोलखोल करायला सुरुवात केली. आणि त्यांचे सगळे धर्मग्रंथांमध्ये अवतार, पुराणं यांची सगळ्यांची त्यांनी पोलखेल केली आहे. मी याच्यावरही बोललेलो आहे, मी मोठे मोठे व्हिडिओज केलेले आहेत. आता त्यांच्या लक्षात आलं की ह्या चौकटीमध्ये विद्रोह करून फार उपयोग नाही, आपल्याला पर्याय दिला पाहिजे. म्हणून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म, पुढे त्याला सत्यशोधक समाज आपण म्हणतो, हा स्थापन केला, एक पर्यायी अल्टरनेटिव्ह व्यवस्था. परंतु दुर्दैव असं की त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ती चळवळ खूप स्ट्रॉंगली पसरली नाही. ती शाहू महाराजांच्या वेळेला त्या चळवळीला पुन्हा जोर आला. आता शाहू महाराजांचं प्रकरण फारच इंटरेस्टिंग आहे. आणि बघा इतिहास कसा खेळतोय आपल्या छत्रपती फॅमिलीशी, कसा खेळतोय बघा. आणि हे सनातनी ब्राह्मणी जे आहेत, पुरोहित, हे भटगिरी करणारे विषमतावादी वृत्तीचे जे सनातनी ब्राह्मण भट आहेत, हे कसे छत्रपतींच्या फॅमिलीला वेळोवेळी अपमान करतात आणि डिवसतात. त्यांनी शिवरायांचा अपमान केला. संभाजीराजांचा जो पकडून देणं, त्यांचा मृत्यू, याच्यामध्ये देखील त्यांचा हात असल्याचं अनेक इतिहासकार स्पष्ट बोलतात. याच्यावरही मी बोललेलो आहे. शाहू महाराजांच्या वेळेला शाहू महाराजांचा कसा अपमान झाला, आपल्याला हे वेदोक्त पुराणोक्त प्रकरण माहीत आहे की ते पंचगंगा नदीवर त्यांच्या स्नानासाठी तो जो सर्वसाधारण भट होता, तो त्यांचा अपमान करून म्हटला की तुम्ही शूद्र असल्याने तुमच्यासाठी वेदोक्त मंत्रोच्चार होऊ शकत नाही, तुम्हाला पुराणोक्तच मंत्रोच्चार होईल. आणि त्यानंतर जो वाद उठला त्यात लोकमान्य टिळकांनी या भट पुरोहितांची बाजू घेतली की यस दे आर राईट आणि शाहू महाराज इज रॉंग. आणि टिळकांचा मनुवादी जो चेहरा होता तो यावेळेला पुन्हा एक्सपोज झाला. त्यांनी वेळोवेळी अनेक ठिकाणी बहुजन समाजातल्या लोकांना कमी लेखण्याचं काम केलेलं आहे टिळकांनी. परंतु शाहू महाराजांच्या एक दोन ज्या केसेस झाल्या त्याच्यामध्ये ते खूप एक्सपोज झाले लोकमान्य टिळक. आज लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्य लढ्यातला योगदान हे वेगळं आहे मित्रांनो, परंतु ते खूप मनुवादी होते, ते परंपरावादी होते, हे वेगळं प्रकरण आहे. हे दोघांची गल्लत करू नये. तर त्यावेळेला देखील शाहू महाराजांनी स्वतंत्र एक पीठ तयार करायचा प्रयत्न केला. ते फार सक्सेसफुल झालं नाही. त्यांनी दयानंद सरस्वतींचा जो धर्म आहे वेदांवर आधारित, तो पालन करायचा प्रयत्न केला, पण त्यातनं पण त्यांना फार रस आला नाही. आणि त्यांनी शेवटी महात्मा फुलेंचा सत्यशोधक चळवळीला खूप मोठं कॉन्ट्रीब्यूट केलं, सपोर्ट केला आणि त्याचं काम देखील चालवलं. आता शाहू महाराजांच्या पुढच्या टप्प्यात येऊ आपण. आता शाहू महाराजांनी जे काम केलं त्यातून काही ब्राह्मणी सनातनी चौकटीतून समाजाची सुटका झालेली नाही, कारण या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्या चौकटीमध्ये राहूनच विद्रोह करण्याच्या होत्या. चौकटीच्या बाहेर कोणी पडत नव्हते, कारण त्यावेळची कदाचित परिस्थिती असेल, लिमिटेशन्स असतील, त्यांचे सर्कमस्टन्सेस असतील, यामुळे त्यांना पडता आलं नसेल, किंवा तो समाज जो होता तो तेवढा रिसेप्टिव्ह नव्हता. त्यांच्या हाकेला समाजाने तेवढा प्रतिसाद दिला नसता त्यावेळी, कारण तेवढं शिक्षण नव्हतं, तसं अनुकूल वातावरण नव्हतं. म्हणून त्यांनी चौकटीतच राहून तिथे विद्रोह केला, तिथे पर्याय द्यायचा प्रयत्न केला. आता पुढचे जे आहेत, जे शाहू महाराजांचे जे फॉलोअर आहेत, शाहू महाराजांच्या मदतीने ज्यांना शिक्षण करता आलं, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब आंबेडकर बघा, ते शिवरायांना मानतात, संत कबीराला मानतात,
ते महात्मा फुलेंना मानतात आणि शाहू महाराज तर त्यांना मदत करतात, त्यांचे समकालीन आहेत आणि ते भगवान बुद्धाला देखील मानतात. आणि बाबासाहेब आंबेडकर देखील त्याच चौकटीमध्ये संघर्ष करायला सुरुवात करतात. म्हणून ते ठरवतात की पंढरपूरला आपण मंदिर प्रवेश करू. परंतु त्यांच्या लक्षात येतं की हे खूप मोठं पाऊल असेल, आपण छोट्या पाऊलाने सुरुवात करू. म्हणून ते चौदार तळ्याचा सत्याग्रह करतात. त्यानंतर नाशिकला, जिथे सहयोगिता राणी मॅडम ज्या आपल्या जाऊन आल्या नाशिकला, आता त्याच मंदिरात बाबासाहेब आंबेडकर आम्हाला फक्त प्रवेश करू द्या, म्हणजे आम्हाला आमचे हक्क द्या. ते काय फार या सगळ्या देवी देवतांना मानत होते, कर्मकांड मानत होते असं अजिबात नव्हतं. परंतु आम्हाला पाणी प्यायचा अधिकार, आम्हाला धार्मिक अधिकार हे मिळाले पाहिजेत, याच्यासाठी लोकांना जागृत करायसाठी म्हणून त्यांनी या आंदोलनाचा उपयोग करून घेतला. आणि काळाराम मंदिरामध्ये त्यांना तिथे त्यांच्यावर हल्ला झाला, बाबासाहेबांवर, इतर कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. आणि त्यातून आपल्याला माहीत आहे इतिहास की त्यावेळच्या पुरोहितांनी याला पूर्णपणे विरोध केला. मग बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, बाबासाहेब वॉज व्हेरी क्लिअर. ते म्हटलेत की मी जर पूर्वी काही केलेलं असेल, बोललेलं असेल, लिहिलेलं असेल आणि त्यानंतरच्या काळात जर काही बोललं, केलं आणि लिहिलं, तर असं समजायचं की नंतरच्या काळात आय हॅव मॅच्युअर्ड, आय हॅव स्टडीड बेटर अँड आय हॅव अराइव्ड ॲट डिफरंट कन्क्लुजन्स. म्हणून माझे नंतरचे कन्क्लुजन्स हे ग्राह्य धरायचे, पूर्वीचं विसरून जायचं. म्हणून त्यांनी जरी रामाच्या मंदिराचं आंदोलन केलं, त्यांनी काही देवाधर्माचं पूर्वी केलं असेल, तरी नंतरचे त्यांचे विचार बदललेले आहेत. त्यांना त्याच्यातला फोलपणा कळून आला आणि त्यांच्या लक्षात आलं की ही चौकट जी आहे, या चौकटीत राहून कुठलाही बदल आपल्याला लॉंग टर्म करता येणार नाही, दूरगामी बदल करता येणार नाही. म्हणून आपल्याला या चौकटीच्या बाहेर बघितलं पाहिजे. म्हणून 1935ला येवल्याला बाबासाहेब म्हणतात, मी जरी या चौकटीतला असलो तरी मी या चौकटीत थांबणार नाही, मी मरायच्या आधी चौकट सोडणार. हे त्यांनी क्लिअर केलं, अनाऊन्स केलं, अनुयायांना सांगितलं आणि मग त्याच्यावर काम केलं. 2 दशक काम केलं, पार्श्वभूमी तयार केली. आणि त्यांनी काय काम केलं मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला आवर्जून मी अशी आशा करतो की सहयोगिता राणी भोसलेंपर्यंत हा व्हिडिओ जावा, छत्रपती कुटुंबियांपर्यंत जावा. मी प्रयत्न देखील करेल त्यांना पाठवण्याचा. त्यांनी बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे, ही चौकट सोडून बाहेर जायचं, 2 दशकांचं जे काम आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते काम आज देखील उपलब्ध आहे. त्यांचं ग्रंथसंपदा जी आहे, अस्पृश्यपूर्वी कोण होते, शूद्रपूर्वी कोण होते, आणि राम आणि कृष्णाचं गौडबंगाल, हे जे रिडल्स इन हिंदुइझम आहे, या सगळ्या पुस्तकांमध्ये आणि बुद्ध आणि त्याचा धम्मामध्ये देखील त्यांनी वैदिक धर्म म्हणजे ब्राह्मण सनातनी धर्म आणि बुद्धाचा धर्म याच्यातली तुलना केलेली आहे. हे फार अत्यंत मौल्यवान असा ठेवा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये त्यांनी इतिहास सांगितलेला आहे. बाबासाहेबांनी स्पष्ट जे सांगितलेलं आहे, त्यात इतिहासामध्ये महत्त्वाचे जे पॉईंट आहेत मी ते तुमच्यासमोर मांडतो. की वेदोक्त आणि पुराणोक्तातला फरक काय, तर वेदोक्त हे आर्यांसाठी आहेत. आर्य म्हणजे कोण, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. आणि पुराणोक्त हे अनार्यांसाठी आहेत, जे आर्यन नाहीत. आता बाबासाहेब आपल्या ग्रंथसंपदेमध्ये म्हणतात की ही जी वेदांमध्ये जी 3 वर्णांची संकल्पना, सुरुवातीला 3 होते आणि नंतर 4था आलेला आहे, ही 3 वर्णांनी, हे भगवान बुद्धाच्या साहित्यात देखील आहे. भगवान बुद्ध देखील याबद्दल बोलतो की हे जे 3 वर्ण आहेत, जे इराणच्या अवेस्ता नावाच्या ग्रंथामध्ये, पर्शियन जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आहेत, आणि त्याची अदलाबदल करता येते. परंतु आपल्याकडे जे वर्ण आहेत, ज्याच्यामध्ये 4था शूद्र नावाचा वर्ण ॲड झालेला आहे, जो पूर्वी दस्यू किंवा दास असायचा, याच्यामध्ये अदलाबदल होत नाही, कोणालाच वर किंवा खाली जाता येत नाही. कारण वेद म्हणतात की हे तुम्हाला ब्रह्माने तयार करून दिलेलं आहे. ब्रह्माच्या मुखातून, बाहूमधून, मांडीमधून आणि पायामधून हे सगळे 4 तयार झालेले आहेत. आणि मनुस्मृती म्हणते की हे जन्मानुजन्म असेच फिक्स आहेत, याच्यातून सुटका नाही. म्हणजे तुम्ही या जन्मी शूद्र आहात तर तुम्ही पुढच्या जन्मी देखील शूद्रच आहात, या जन्मी ब्राह्मण आहात तर पुढच्या जन्मी देखील तुम्ही ब्राह्मणच आहात. तर या सगळ्याला बुद्धाने चॅलेंज केलं होतं त्यावेळेला. मनुस्मृती तर तेव्हा नव्हती, परंतु वेद होते, मौखिक वेद होते, आणि ते संस्कृतमध्ये नव्हते, नंतर संस्कृतमध्ये झालेत. पुढे मनुस्मृती नंतर संस्कृतमध्ये झाली, येशू ख्रिस्ताच्या आसपास. तर याला बुद्धाने चॅलेंज केलं आहे, अनेकांनी चॅलेंज केलं आहे. अगदी संत तुकारामांनी देखील याच्याबद्दल कथन केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं मांडलेलं आहे की इराणमधले अवेस्तातले 3 वर्ण हे जसेच्या तसे आले, आणि इथल्या लोकांचा एक 4था शूद्र, जे जे हरवले गेले त्यांचा 4था वर्ण झाला शूद्र. पण हे कोण होते मूळचे लोक, तर
हे मूळचे खत्तीय लोक होते. याचा ब्राह्मणी क्षत्रियाशी संबंध नाही. खत्तीय म्हणजे खेत राखणारे हा पाली भाषेतला शब्द होता. आणि ह्यांना जेव्हा हरवलं गेलं तेव्हा यांना शूद्र बनवलं गेलं, दस्यू बनवलं गेलं, दास बनवलं गेलं. त्यामुळे हा इतिहास आहे मित्रांनो की वेदोक्त हे आर्यांसाठी आहे, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांसाठी आहे. आणि कलियुगामध्ये तर ब्राह्मण क्षत्र वैश्य असं, क्षत्रिय वैश्य असं नाही, फक्त ब्राह्मण आहे. आणि उरलेले जे शूद्र आहेत ते शूद्र आहेत, म्हणजे फक्त ब्राह्मण. आर्य म्हणजे ब्राह्मण आणि इतर उरलेले शूद्र, असं कलियुगातलं विधान आहे. त्यामुळे हे ऐतिहासिकदृष्ट्या डिव्हिजन आहे. जर आपण त्या धर्माचा नीट विचार केला, ब्राह्मणी धर्माचा, तर त्या 3 वर्णांनाच ते फक्त वेदोक्त लागू आहे. आणि उरलेले जे मूल निवासी खत्तीय की जे पुढे शूद्र झाले, यांना पुराणोक्त मंत्र फक्त अलाउड आहेत ब्राह्मणी धर्मामध्ये. त्यामुळे बाबासाहेबांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या की या चौकटीच्या ते बाहेर गेलेले आहेत. आणि या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी आधी सगळे ऐतिहासिक दस्तावेज जमा केले, इतिहास मांडला आणि सांगितलं की माझे पूर्वज हे असे होते, पूर्वीचे बौद्ध खत्तीय होते आणि त्यांच्यामध्ये समता होती, ते असे बुद्धाचे उपासक होते, ते असे नागवंशीय होते. त्यामुळे मी माझ्या जुन्या मार्गामध्ये चाललो आहे. आणि लोकांना त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्यांनी सांगितलं की तुम्हाला या पुरोहितांकडे जायची गरज नाही, तुम्हाला यांनी जे काल्पनिक देवदेवता निर्माण केलेत, राम कृष्ण पार्वती वगैरे गणपती, हे मानायची गरज नाही, तुम्हाला कर्मकांड करायची गरज नाही, तुम्हाला यांचे सण साजरे करायची गरज नाही, यांच्या मंदिरात जायची गरज नाही, तुम्हाला फक्त शील समाधी प्रज्ञा करुणा यावर आधारित असलेला बुद्धाचा मार्ग अवलंबायची गरज आहे. त्यासाठी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि ते चौकटीच्या बाहेर गेले. पूर्णपणे राजमार्ग त्यांनी दिला, कम्प्लीट डिफरंट पाथ की जो त्यांच्या पूर्वजांचा पाथ होता. आता आपलं काय होतंय राणीसाहेब आणि इतर जे महापुरुषांनी जे लढे दिले याच्यामध्ये लिमिटेशन काय आलं की हे चौकटीच्या आतच राहून लढे दिले. त्याच्यामुळे ह्या चौकटीत पुढे जाऊन त्या लढ्यातला थोडासा विद्रोही गोष्टी ॲक्सेप्ट होतात, ॲब्सॉर्ब होतात समाजामध्ये आणि ते चालू राहतं. परंतु ते आता 300-350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना त्रास झाला, शाहू महाराजांना त्रास झाला आणि आज देखील तुमच्या फॅमिलीला त्रास होतोय. तुम्हाला तेच सांगितलं जातं की तुम्ही शूद्रच आहात. परंतु छत्रपती फॅमिलीने एक धडा गेल्या 350 वर्षामध्ये घ्यायला हवा होता की हे जे संस्कृतमधले मंत्र आहेत, जे ब्राह्मणी सनातनी पंथातले आहेत, हे त्यांनी एका फिक्स कम्युनिटीसाठी केलेले आहेत, ग्रुपसाठी केलेले आहेत. आणि दे डू नॉट इन्क्लूड युअर फॅमिली इन दॅट. ते कुठल्याच समस्त, जे शाहू महाराजांनी जी मागणी केली होती की समस्त मराठा समाजाला, समस्त बहुजनांना हा अधिकार मिळावा आणि त्याला सगळ्या त्यावेळेच्या भट पुरोहितांनी विरोध केला होता, टिळकांनी विरोध केला होता. आपण पुन्हा त्याचसाठी लढतो आहोत की आम्हाला तोच अधिकार द्या. परंतु हा त्यांनी तयार केलेला मार्ग आहे, ब्राह्मणी सनातनी मार्ग. त्यांनी केलेले रूल्स आहेत, ते ऐतिहासिक आहेत. मग याच्यात जर आपल्याला मंत्रोच्चार त्यांच्या पद्धतीने हवा असेल, वेदोक्त पद्धतीने, आम्ही क्षत्रिय आहोत, आम्हाला डिक्लेअर करा क्षत्रिय, अशी जर आपली मागणी असेल तर मग आपल्याला जे नवक्षत्रिय त्यांनी केले होते, अग्निकुंड थेरी आणि काय काय थेरीज त्या केल्या आणि शुद्धीकरण केलं काही खत्तीय जमातींचं आणि त्यांना राजपूत केलं, नवक्षत्रिय केलं. आणि त्याच्या मागे हे कशा पद्धतीने क्षत्रिय झाले अत्यंत घाण त्याची वर्णनं महाभारतामध्ये परशुरामाच्या हातून 21व्या क्षत्रीकरण आणि मग त्या क्षत्राण्यांना ब्राह्मणांपासून कसे क्षत्रिय तयार झाले आणि मग नवक्षत्रिय झाले, हा मांडलेला इतिहास आहे. आपल्याला तसे काही विधी करून शुद्धीकरण करून आपल्याला देखील तसं काही क्षत्रिय स्टेटस हवं असेल तर हा ब्राह्मणी चौकटीच्या आतला लढा आहे. माझा असं मत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपले पूर्वज जे होते खत्तीय मूल निवासी, या जमिनीचे मालक, मूल मालक, यांच्या मार्गावर जाण्याचा जो निर्णय घेतला, हा या चौकटीला सोडून बाहेर जाऊन हा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे त्यांना राजमार्ग मिळालेला आहे. त्यांना आता त्या संस्कृत कुठले मंत्रांचा गरज नाही, हे जे मधले जे पौरोहित्य करणारे जे दलाल मंडळी आहेत यांची गरज नाही, त्यांना असल्या काल्पनिक देवतांकडे जाण्याची गरज नाही, त्यांना ही कसली गरज नाही. दॅट इज अ इंडिपेंडंट पाथ. त्या पाथ हा राजमार्ग आहे, हा सुखशांती देणारा, समता देणारा आहे आणि सगळ्याच्या सगळ्या लेन ज्या आहेत या एक्सप्रेसवेवरच्या, त्या मार्गावर चालणाऱ्या सगळ्या लोकांना अलाउड आहेत. इतकी समता आहे या मार्गामध्ये. त्यामुळे माझं तुम्हाला एक सांगणं असेल की
तुमच्या फॅमिलींबद्दल, छत्रपती फॅमिलींबद्दल, आंबेडकर फॅमिली असेल किंवा ठाकरे फॅमिली असेल, गांधी फॅमिली, नेहरू फॅमिली, शास्त्री फॅमिली, ह्या ज्या फॅमिलीज आहेत याच्याबद्दल आजही देशाला प्रचंड आदर आहे. त्यामुळे तुम्ही जर लढा द्यायचा असेल तर अशा पद्धतीचा लढा देण्याचा विचार करावा आणि समाजामध्ये एक आदर्श घालून द्यावा. त्याच चौकटीमध्ये, ब्राह्मणी चौकटीमध्ये तुम्ही लढाल तर तुम्ही तर महिला आहात, तुम्ही तर ब्राह्मणाच्या स्त्रियासुद्धा शूद्र आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये येणार. हे ब्राह्मणी धर्मच असा आहे, त्याला मी काय करू शकत नाही, तुम्ही पण काही करू शकत नाही. आणि त्यांनी जे फिक्स करून दिलेले आहेत की ब्रह्माच्या मुखातून हे असे लोक तयार झालेत. मनुस्मृती सांगते की यू कॅनॉट चेंज, तुम्ही अपग्रेड डाऊनग्रेड नाही करू शकत, तुम्ही आहात त्याच परिस्थितीमध्ये तसेच जन्म घेत राहणार. त्यामुळे आय होप की मी हे जे सांगितलेलं आहे हे आपल्यापर्यंत पोचावं, लोकांनाही कळावं की आपण जो आग्रह धरतो देवी देवतांचा, कर्मकांडांचा, मंत्रांचा, नारायण नागबली, हे बली, आता हे असे विधी आहेत, म्हणजे याच्यावरही मी कधीतरी बोलेल की आपल्याच पूर्वजांची, नागवंशीय लोकांची आपण हत्या करायची, नागाचा बली द्यायचा आणि त्या ब्राह्मणाला सोन्याचा नाग द्यायचा. म्हणजे त्याला धनसंपत्ती कशाच्या बदलात, तर तो आपल्या पूर्वजाचा बळी द्यायसाठी आपल्याला विधी करून देतोय, म्हणून आपण तो बली द्यायचा. इतका आपण आता भानावर आलं पाहिजे या 21व्या शतकामध्ये. आणि हे मंत्र, तंत्र, कर्मकांड, ह्या पौरोहित्याच्या मध्यस्थीतून अध्यात्म किंवा परमेश्वराचा साक्षात्कार करण्याचा हा जो मार्ग आहे याच्याबद्दल आपण सगळ्यांनी आता विवेकी बुद्धीने विचार केला पाहिजे आणि यातून सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे. खरं म्हणजे आता येत्या 50 वर्षामध्ये नास्तिक लोक हा समूह जगात सगळ्यात मोठा समूह असेल आणि येत्या 100 वर्षामध्ये धर्म ही कल्पना समूहाच्या दृष्टीने कालबाह्य झालेली असेल, इंडिव्हिज्युअल लेवलला फक्त तो संकल्पना ती उरलेली असेल. त्यामुळे या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे असं माझं मत आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा, काळजी घ्या. जय हिंद, जय शिवराय, जय भीम आणि टेक केअर मित्रांनो.